जुने बैलगाडी मालक म्हणतात हा आवाज आम्ही ऐकलाय, ही लकब आम्ही ऐकली, काय सांगाल त्या जुन्या आवाजाविषयी? खानदानी पहिल्यापासून आजोबांपासून शौक आहे, त्यानंतर वडिलांनंतर, त्याच्यानंतर माझे काका असतील प्रवीण भाऊ राऊत, नंतर मी आणि माझी भावंड सर्वजण लहानपणापासून शौकमध्ये कोणाशी कसं बोलायचं, काय बोलायचं, पहिल्यापासून चढ उतार बघितलेले आहेत, बरेचसे धक्के खाल्लेले आहेत. तर त्याच्यामुळे या गोष्टीचा सर्वांचा अनुभव आहे आणि कसं लोकांशी बोलायचं. वडिलांच्या हाताला हात धरून मैदानामध्ये फिरलेला मुलगा आहे. कोण मोठे माणसं, छोटी माणसं, मोठी माणसं, छोटी माणसं, कसं काय त्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. मगाशी आनंद आप्पा आपले भेटले होते की खरोखर खूप मला असं माझं मन भरून आलं होतं की ज्या टायमाला ते मला माझ्या पाठीवर टाकली आणि सांगितलं खरोखर माझ्या मित्राचं नाव माझ्या पोरांनी चालवलं. कारण माझ्या वडिलांचं नाव हे खरोखर हे राऊत कुटुंब पुढे नेण्याचं काम करते. कारण एकच शौक होता आम्हाला, बैलगाडी शर्यत क्षेत्र आणि एक राजकारण असेल, बाकी बिझनेस. पण या क्षेत्रामध्ये टिकून राहणं खूप मोठी गोष्ट असते. तर आप्पांनी माझ्या मायेची थाप माझ्या पाठीमागे मारली. खरोखर आमचा पट्ट्या या खरोखर बैलगाडी शर्यती क्षेत्रात चांगला खेळ करतो. आम्ही घरी येऊन मुलाखत होईल तेव्हा होईल, तुमचं घर दाखवू, गोटा दाखवू. मात्र प्रेक्षकांना जाणून घ्यायचं की आकाश भाऊ राऊत यांचं कुटुंब बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये तर मोठं आहे, मात्र उद्योग व्यवसाय काय आहेत तुमचे आणि राजकीय परिस्थिती, राजकीय पदभार कुठला आहे? सर्वप्रथम आमच्या खेळाला कमीत कमी 50-60 वर्ष झाले असतील. पंजोबापासून खेळ आहे आणि त्याच्यानंतर जर राजकारणाचा वारसा, आज घरामध्ये 4 नगरसेवक आहेत. माझा स्वतःचा बिझनेस आहे, स्वतः डेव्हलपमेंट करतो आम्ही. केबलचा व्यवसाय असेल, माझं कंस्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या आणि सर्व काही गोष्टी आहेत. चांगलं चाललेलं आहे. एक वडिलांचा आशीर्वाद आहे, वडिलांनी सर्व काही करून ठेवलेलं आहे, त्यांच्याच आशीर्वादाने सर्व चाललेलं आहे. सगळं चाललेलं आहे. सलग तिसरं मोठं मैदान आणि तोच आनंद चेहऱ्यावरती कायम दिसतो. विषय हा मोठा आहे की आज तुम्ही सर्वजण बाईटवाले माझी बाईट घेता, ह्याच्यात मला खूप आनंद झालेला आहे. कारण का ह्याच्या मागच्या काळामध्ये बाईटवाला माणूस येताना म्हणजे विचार करायचा की यांच्याकडे नंबरातला बैल नाहीये. म्हणजे सांगणं खूप गरजेचं आहे भाऊ, की कोणी म्हणजे असं बघून पण कोण साईडून जायचे की एवढं नंबरातला दीपू असेल, म्हणजे मुंबईची मुलं इथे आमची छोडक्यात मुलं आहेत, ती यायची माझ्याकडे की त्यांना माहिती आहे दादा खूप प्रामाणिक आहे आणि एकदम चांगला. दादा का कधी कुठल्या गोष्टीचं वादग्रस्त बोलत नाही, कधी कुठल्याची. मी बघा भाऊ, बैलगाडी शर्यत टिकली पाहिजे याच्यासाठी मी बोलत असतो. मला माहिती आहे याच्या पहिले कठीण काळात आपण काय संघर्ष केलेला आहे. पोलीस यायचे तेव्हा आपण 10-5 किलोमीटर पळायचो. काय संघर्ष केलाय बैलगाडा मालकांनी, किती लोकांवर आपल्या मोठमोठ्या माणसांना गुन्हे दाखल झालेले. आपल्या डान्सची वेळ आहे. अरे फक्त खाऊन निघूया.